जेवायला काय बनवू सांग ना. काय पण म्हणजे काय पण काय भाजी काय करावी हा विचार करून करून आम्ही असं डिसाईड केलं की आता करायची कांद्याची चटणी. त्यासाठी ही डाळ भिजवली आहे, मसूरची डाळ आहे, साईडला ठेवते. त्यासाठी लागणारे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर. कांदा कट करूया. गाईस कांदा खूप तिखट आहे. मला आठवलं आपल्याकडे हे आहे, याला काय म्हणतात नाव नाही आठवत मला. कांदा कट करतो याच्यात आपण. हे असं लावून टाकायचं बघून त्याचं. कांदा छानपणे कट झालेला आहे. हे काढून ठेवायचं, पण हे इथे इथे ठेवायचं नाही, हे साईडला ठेवायचं. कोणाचा हात लागला तर कट होईल. हे बघा किती शार्प आहे. बाजूला ठेवते. तू राहू दे बाळा. कांदा कट झालेला आहे. आता टोमॅटो कट करूया. टोमॅटो थोडंसंच टाकते, हे आंबट होते भाजी असं मला वाटतं. झालं आपण कट करते. झालं, कटिंग झाली आहे. आता पॅन घासावी लागेल. कढई घासून आणलेली. अरे लसूण राहिला, मेन इन्ग्रेडियंट लसूण. मी याच्यात ठेवते. पार्सलचे डबे कामाला यायला पाहिजेत ना, पण यात लसूणच नाही. खूप सारं लसूण आहे आपल्याकडे. साईडला काय चाललंय काय नाही, कांद्याची चटणी आपलं जे ठरलं होतं ते. काय झालं बबूला? काय बोलतं बबू? लसूण नाही. फायनली सगळी तयारी झालेली आहे. आता स्टार्ट करूया. काय गरमी होते. कढई टाकते तर मी हवा खाऊन येते. कॅमेरा कढईकडे वळते. थोडस मोहरी टाकून घेते, जिरे, लसूण, परतून घेऊया छान. कांदा टाकते आता. कांदा छान पैकी कलर बदलला पाहिजे त्याचा. कांदा भाजतोय तोपर्यंत हे दृश्य बघा. हे आमचे क्यूटेस्ट दृश्य आहे. काय करायचे ते उडवायचे. पप्पाला सांग, पप्पाला सांग, पप्पाला सांग. चल पप्पाला सांगतो बाळा. शंभू सोबत खेळता खेळता लक्षच राहिलं नाही आणि कांदा गेला करपून. मग पटकन टोमॅटो टाकले, त्यामध्ये छान असं परतून घेतलं. आता टोमॅटो मऊ होईपर्यंत तुम्ही हे पहा, माझा एक्स्ट्रीमली शाय नवरा कॅमेऱ्यासमोर आलेला आहे, पण कॅमेऱ्यामध्ये बघतच नाही. त्याला मी किती वेळा म्हणते, अरे काहीतरी बोलत जा, काहीतरी बोलत जा, पण तो एवढा लाजतो ना, नाहीच बोलणार. पण मी
मागेच लागणार. हम होंगे कामयाब, हम होंगे का. तयार झालेली आहे. थोड्या वेळ झाकून ठेवूया. भाजी शिजत होती तोपर्यंत मी पटकन भाकरी करायला घेतली. या भाजीसोबत आम्हाला भाकरीच आवडते. तिकडे शंभूचं जेवण चाललेलं होतं. शंभूचे पप्पा त्याला खाऊ घालत होते. त्याचं जेवण झाल्यानंतर त्याला शांत केल्यानंतरच आम्ही जेवण करतो. वा 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 आला 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 छान छान आहे बाळा. छान आहे, छान आहे, छान आहे. गावाकडून येताना आईकडून आणि मम्मींकडून गव्हाच्या आणि बाजरीच्या पापड्या आणल्या होत्या. त्या जेवणासोबत खायला छान लागतात म्हणून त्या भाजून घेतल्या. त्यानंतर एवढा घाम आलेला होता तर फ्रेश झाले. खरं तर आंघोळच करायची होती पण म्हटलं आता थोडक्यात उरकून घ्यावा कारण भूक लागलेली. मग फ्रेश होऊन जेवण करून घेतलं. जेवण झाल्यानंतर आमच्याकडे सध्या एक मॅन्डेटरी गोष्ट चालू आहे ती म्हणजे आंबे. आंबे खात खात माझ्या मनातून निघलेलं हे एक वाक्य तुम्ही ऐकाच. सुबह दोपहर शाम बस आम आम आम. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.